त्यांच्यासोबत त्यांचे सर्व टायगर ग्रुपचे मेंबर आणि सन्माननीय सदस्य यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। कुस्तीला सुरुवात झालेल्या एक तगडी कुस्ती मैदानामध्ये जोडली। पांढरी रंग परिधान केलेला रामा शेळके हातलाई कुस्ती संकुल धाराशिवचा पैलवान, तर चॉकलेटी रंग परिधान केलेला धीरज बारसकर भूम तालुक्यातील वाडगाव नगरीचा वानवड नगरीचा सुपुत्र मैदानामध्ये लढतोय। त्यांचे पिताश्री शहाजी बापू बारसकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। ज्या ज्या ठिकाणी धीरज बारसकर पैलवानाची कुस्ती असते ते स्वतः जातीनं त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आपला मुलगा कशा पद्धतीने लढतोय, आपल्या पैलवानाचं कौशल्य, आपल्या सुपुत्राची कुस्ती तंत्र पाहण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहतात। असे धीरज बारसकर यांचे पिताश्री शहाजी बारसकर या ठिकाणी उपस्थित राहिले। श्रीहरी बारसकर वस्ताद या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। श्रीहरी बारसकर पंजे की पकड झाली, गर्दनखेच झाली, एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलंय। मानेवरती हाताचे हातोडे पडायला लागले, जरा अंदाज बांधाव। असला हात जर आपल्या मानेवर पडला तर काय होईल? दिवसाचा अन्या असे बंधन पैलवान समोरासमोर लढतायत। डोक्याला डोकं नकोय, आता डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा। शरसंधान साधायचंय, भात्यातले बाण काढा। डाव हल्ला प्रति हल्ला बघण्यासाठी हजारो डोळे आपल्यावरती खेळलेले, याची जाणीव दोघांना झालेली आहे। साहेबांच्या हस्ते कुस्ती लागली, साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सद्य परिस्थितीवरती साहेब बोलून गेले ही कायम कुस्ती टिकावी, आज उद्या आणि नंतर कायमची टिकली पाहिजे। अंदूरचं नाव, अंदूरच्या कुस्तीचं आणि पैलवानानं नाव करावं ही साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली। तर महाराष्ट्रातल्या तरुणांना ज्याने साथ घातली आहे ते महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव तरुणांच्या आयकॉन इथं उपस्थित झालेले आहेत। टायगर ग्रुप समाजाचंही हित जपतात आणि अडचणीतल्या एखाद्या सहकार्याला मदतीसाठी धावून जातात। असा मित्र परिवार तानाजी भाऊनं संपूर्ण महाराष्ट्रात जाळं तयार केलंय। कुस्ती करा, मैदानामध्ये चालू असणारी कुस्ती 1,01,000 रुपये इनामाची कुस्ती आहे आणि या कुस्तीचे सौजन्य कैलासवासी देवराव चव्हाण यांच्या समोरात माननीय श्री बाबूराव चव्हाण यांच्यातर्फे ही कुस्ती मैदानामध्ये लावण्यात आलेली आहे। 1,01,000 रुपये इनामाची कुस्ती आहे आणि या कुस्ती मैदानाची 2 नंबरची लढत आहे। एक तगडी कुस्ती मैदानामध्ये आलेल्या, डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती मैदानामध्ये आलेल्या।
आणि एकेरी पटाची पकड त्या ठिकाणी खेळी लावण्याचा प्रयत्न धीरज बारसकर पैलवानाचा. चॉकलेटी लांग परिधान केलेला धीरज बारसकर पैलवान, ज्या पैलवानानं या धाराशिव जिल्ह्याचं सलग 3 वर्ष घाटी विभागाचं खुल्या गटातील नेतृत्व केलं असा धीरज बारसकर ह्या मैदानामध्ये लढा लागला. कोथरूड मुक्कामी खऱ्या अर्थानं अनेक पैलवानासोबत लढलेला धीरज बारसकर मैदानामध्ये लढतोय. हो काय तब्येत आली याच गावचा आहे. सूर्यवंशी हे सूर्यवंशी वय वर्ष अवघ 19. 16, 17, 18 काय गुन्हा 16 वर्षाचा 16वं वरीस म्हणतात की मोक्याचं. तसं कुणाला कुणाला धोक्याचं आहे पण त्या पोराला मोक्याचं आहे. येसाठी तो 16 वर्षाचा आहे. ओठ पिळले तर दूध निघेल असा कवळा बेलवागडी आकड्यावर आलाय. काय तब्येत आहे. त्यांना बघितल्यावर आप्पालाच एक पैलवानची आठवणी. अवला साहेब बैठक मारायला यायची नाही. कष्ट होतं कष्ट. आम्ही एक दशक बघितलं. पहिल्यांदा बघितलं आप्पाला पैलवानला मळेगावच्या मैदानात राष्ट्रकुलचं हेवीवेट वजन गटात पदक आणलेलं होतं आणि ते पदक आम्ही लांबणार होतो बघायला मिळाले. आकर्षण वाढत गेलं. शाहूपूरला आम्ही लढती बघायला जायचो. आप्पालालची आणि मावला साहेबांची लढत बघायला मिळायची. 4 वाजता लढती असायच्या शाहूपूरच्या. एक काळ होता कुस्ती क्षेत्रात नाव होतं. मान मरामत होता. इकडं धीरजनं कब्जा घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. रामचा छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला आहे. पत्रकार पुढे सरसावलेले आहेत. पत्रकारांनी लेखल्या सरसावलेली आहे. व्यंकटराव भुजबळ समोर उभा आहे. तेही शाहूपुरी तालमीचे पैलवान. टायगर ग्रुपच्या माध्यमातून तानाजी भाऊनं एक क्रेज निर्माण केली. तरुण आहेत महाराष्ट्राच्या. एक वर्तुळ तयार झालंय. मोठ्या कष्टानं मेहनतीनं तब्येती केलेल्या असतात. पाय फिरलाच नाही त्या सिच्युएशन. त्याचा तुझाही काय मैलारपूरचं मैदान. नलदुर्गचा आखाडा. अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर साहेब उपस्थित झाले आणि उदाले उपाध्यक्ष परिवहन अधिकारी नंदकुमार डुकरे आणि पांडुरंग पुदाले उपस्थित झाले. या मान्यवरांचं बंडू काका पुदाले वराडे गुरुजी यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मैलारपूरची कमिटी आलेली आहे. येताना 14 जानेवारी 2025चं निमंत्रण देत आहेत सर्वांना. बरोबर आहे का? हा. कुस्त्या संपल्या की 8 दिवस फोन असतात. आता पुढच्या वर्षी पडायचं नाही.
पण कुस्त्या जवळ आणि एक महिना राहिला की दम निघत नाही. साहेबांच्या आजूबाजूला ही सगळी मंडळी आता बसलेली आहेत. साहेब खूप कष्ट घेतात ही मंडळी कुस्तीसाठी, अहोरात्र झटतात, परिश्रम घेतात. कुस्त्या पार पडले की त्यांना वाटतं नको ही जग आहे, पण 4-8 दिवस जातात. पुढे एकदा काय कुस्त्या बघायला मिळाल्या, आपलं मैदान जवळ आलं की मग दम निघत नाही. देव त्यांना तो सहकार्य करतोय, खंडोबाची कृपा आहे. कुश्ती छूटेगी नहीं पहलवा, आर पार कुश्ती करनी पड़ेगी आपको. ध्यान से सुनिए, ही कुस्ती सुटणार नाही कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही सबबीवर कुस्ती निकाली करावी लागेल. आणि डेंजरला नेण्याचा प्रयत्न एक लकी बसवली आहे. राम शेळकेनं धीरजचा कब्जा घेतलेला, नागपट्टी दिली आणि हातलाई कुस्ती संकुलचा सुधीर अण्णा पाटील शिक्षण मोर्चांचा पट्टा विजयी झालेला आहे. चला पुढच्या कुस्त्या 3-3 कुस्त्या घ्या. 3 कुस्त्या सोडा, 6 मोजतात. त्या बारक्या कुस्त्या आहेत.